करुणा मुंढे या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात। आता कोर्टानं दिलेल्या एका निर्णयामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत। या निर्णयात कोर्टानं त्यांना गुजारा भत्ता म्हणून धनंजय मुंढे यांना 2 लाख रुपये दिले जावेत असे आदेश दिलेले आहेत। त्यातले 1,25,000 हे करुणा मुंढे यांना तर 75,000 मुलीसाठी देण्याचे आदेश कोर्टानं दिले। करुणा मुंढे आणि त्यांची मुलगी शिवानी यांची सध्याची आर्थिक परिस्थिती तसेच अन्य निकषांच्या आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी हे 2 लाख दर महिना देण्याचे आदेश आहेत। आणि त्यामुळे करुणा मुंढे यांची आर्थिक स्थिती काय आहे, त्यांची एकूण संपत्ती किती आहे याची चर्चा सुरू झाली आहे। त्यानुसारच करुणा मुंढे यांच्या संपत्तीवर लक्ष टाकले असता तुमचेही डोळे फिरतील। करुणा मुंढे यांनी नुकतीच परळीतून विधानसभा निवडणूक लढण्याचं ठरवलं होतं। त्यासाठी त्यांनी प्रतिज्ञापत्रही दाखल केलं होतं। त्यात त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला होता। त्याआधी त्यांनी कोल्हापुरातूनही पोटनिवडणूक लढवली होती। त्यावेळीही त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं आणि त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला होता। त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 5 लाखांची रोकड आहे, राष्ट्रीय बचत योजना, विमापत्र यामध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे। जवळपास 17 लाखांची त्यांची ही गुंतवणूक आहे। त्या व्यतिरिक्त सोनं चांदी मौल्यवान वस्तूही त्यांनी यात उल्लेख केलेला आहे। त्यात त्यांच्याकडे 900 ग्रॅम सोनं आणि 5 किलो चांदी आहे। बीडमध्ये त्यांच्याकडे 10 लाख किमतीचं घर आहे, तर मुंबईतल्या घराची किंमत ही जवळपास 4 कोटीपेक्षा जास्त आहे। त्यांच्या नावावर मध्य प्रदेशातल्या इंदूर येथेही जागा आहे। त्यांची सध्याची बाजारभावानुसार किंमत 2 कोटी रुपये एवढी होती। करुणा मुंढे यांच्याकडे स्वतःची गाडी देखील आहे। त्यामुळे 2 लाख देखभाल भत्ता मिळालेल्या करुणा मुंढे यांच्या नावावर सध्या कोट्यावधींची संपत्ती आहे। मुंबई न्यायालयानं कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी करुणा शर्मा यांनी केलेल्या अर्जावर 4 फेब्रुवारी रोजी सुनावणी केली आणि अर्जदार करुणा मुंढे अर्थात करुणा शर्मा व त्यांची मुलगी शिवानी यांच्या सध्याची आर्थिक परिस्थिती व अन्य निकषांच्या आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी एकूण 2 लाख रुपये देण्याचा आदेश दिलेला आहे। या निर्णयानंतर करुणा मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शिवाय 15 लाख रुपये दर महिन्याला मिळाले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यामुळे त्या या निर्णयाला आव्हान देणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। मात्र त्यांच्या संपत्तीवर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला देखील विसरू नका। धन्यवाद।